नमस्कार मित्रांनो, माझं नाव हेमंत देसाई. आज सर्वांना इंडिपेंडेंट डेच्या शुभेच्छा, स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. 79 वर्ष आपल्याला स्वातंत्र्य दिनाचे झाले, त्यामुळे सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेणार आहोत बचतीविषयी. बचत कशी करायची हे आपण एक गोष्टीच्या रूपाने जाणून घेणार आहोत. एक सुनील नावाचे गृहस्थ होते. ते चांगल्या आयटी कंपनीत कामाला होते. त्यांना खूप चांगला पगार होता. पण महिन्याच्या शेवटी ते काहीच बचत करू शकत नव्हते. कारण की त्यांचं जे लाईफस्टाईल होती, जीवनमान होतं, ते अशा प्रकारे होतं की त्यांना काही बचत करायला भेटायचीच नाही. दर महिन्याला त्यांना महागडे कपडे, मोबाईल फोन आणि बाहेर हॉटेलमध्ये जाऊन खाणे, यामुळे त्यांच्याकडे काहीच बचत होत नव्हती. एके दिवशी त्यांना एक मित्र भेटले, सज्जन गृहस्थ. ते एक आर्थिक सल्लागार होते. त्यांनी विचारलं सुनीलला, की तुमचा पगार तर खूप चांगला आहे, पण तुम्ही काही बचत करता का? तर सुनील म्हणाले, की बचत करायला मला वेळच भेटत नाही आणि काही पैसे पण उरत नाही. तर त्या गृहस्थांनी त्यांना एक फॉर्म्युला सांगितला, 50-30-20, 50, 30 आणि 20 हा एक फॉर्म्युला सांगितला. त्या फॉर्म्युलेच्या हिशोबाने त्याने सांगितलं, की तुमचा जो पगार आहे, त्या 50% तुम्हाला आपल्या गरजावरती खर्च करायचा आहे. 30% ऍडिशनल तुम्हाला जो पण खर्च आहे, लाईफस्टाईलवर खर्च करायचा आहे आणि 20% कंपल्सरी बचत करायची आहे. तर जो फॉर्म्युला आहे, तो आपण इथे समजून घेऊया. हा जो फॉर्म्युला आहे 50-30-20 म्हणजे 50-30-20 याप्रमाणे आपल्याला बचत करायची आहे. 50 अंदाजे घेऊया आपण की सुनीलला पगार आहे अंदाजे 30,000 रुपये. तर 30,000 जर त्यांना पगार असेल, तर त्याच्यातली 50% रक्कम म्हणजे 15,000 रुपये जी रक्कम आहे, 15,000 त्यांना आपल्या गरजावर खर्च करायचा आहे. जो पण त्यांचे जे पण गरजा आहेत त्यावर खर्च करायचा आहे. त्यानंतर 30% रक्कम म्हणजे 9,000 रुपये हे त्यांना आपल्या आयुष्यातील आनंदासाठी, म्हणजे काही त्यांना घ्यायचं असेल, खरेदी करायची असेल, ऍडिशनल ते करू शकतात. त्यानंतर 20% जी 20% आहे, 6,000 रुपये ही कंपल्सरी त्यांना बचत करायची आहे. म्हणजे 6,000 रुपये दर महिन्याला त्यांना बचत करायची आहे. तर याप्रमाणे त्यांची खूप चांगली बचत होईल आणि भविष्यात त्यांना खूप चांगला त्याचा फायदा होईल. तर या फॉर्म्युलाच्या हिशोबाने सुनीलनी बचत करायला चालू केली. 50-30-20. 3 वर्षात त्याने स्वतःची बाईक घेतली. 5 वर्षामध्ये त्यांनी घरासाठी डाऊन पेमेंट केलं. हे सर्व या फॉर्म्युल्याने त्यांनी केलं. याच्या व्यतिरिक्त त्या आर्थिक सल्लागाराने त्यांना सांगितलं, की तुम्ही एक जीवन विमा पॉलिसी घ्या. जीवन विमा पॉलिसी घेतल्यानंतर SIP मध्ये गुंतवणूक करा आणि एक कुटुंबासाठी मेडिक्लेम पॉलिसी घ्या. तर या वस्तूमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आणि त्यांना याचा खूप चांगला फायदा झाला. तुम्हालाही काही गुंतवणूक करायची असेल, बचत करायची असेल, तर तुम्ही मला संपर्क करू शकता. माझं नाव हेमंत देसाई. माझा मोबाईल नंबर 9768285531. लवकरच पुन्हा भेटूया. नमस्कार.